आमच्या पवारांची राणी आणि परसू आता या रानफुलांच्या मळ्यातल्या झोपडीत चोरून घेणाऱ्या या प्रणय सुखाला चाटावलेली होती. दोन एकमेकांना समजून घेणारी मनं आणि प्रणयाला आतुरलेली तरुण शरीरं, या दोन्हीच्या मिलनानं ते आता एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेले होते. एकदा परसूच्या मिठीत असलेल्या राणीनं विचारलं, परसू, समजा मला मूलच झालं नाही आणि आमच्या म्हातारीने मला वाड्याबाहेर काढलं तर मग मी काय करू रे? तसं परसू म्हणाला, मी त्या क्षणी तुझ्याशी पाठ लावून तुझ्याबरोबर येईन. तेव्हा ती समाधानानं हसली होती, तरी मनात म्हणत होती, परश्या, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू लाख माझ्याबरोबर येशील, पण माझे आईवडील तुला आमच्या अंगणाची पायरीसुद्धा चढू देणार नाहीत, हे तुला नाही पण मला नक्की माहिती आहे. ती त्यामुळे मनात अगदी कळवळून म्हणाली, सातमाईंनो, मला मूल द्या. कुणासाठी नको, फक्त माझ्या परसूसाठी मला एक मूल द्या. तेव्हाच तिला आठवलं होतं, तिची आई नेहमी म्हणत असे की कुठल्याही गोष्टीचा नेहमी चांगलाच विचार करावा, म्हणजे नेहमी चांगलं घडतं. तसं ती एकदम परसूला म्हणाली, परसू, आपल्याला नक्की मूल होईल. नंतर ती मनात म्हणाली, माझा परसू एक पूर्ण पुरुष आहे आणि त्याचं बीज माझ्या उदरात नक्कीच फुलणार आणि माझा नारायण खूप शिकणार आणि माझ्या उषा आणि नलीकडे कुणीही अण्णा लिंगप्पा वाकड्या नजरेनं बघणार नाही. खरं तर आता राणी आणि परसू मूल व्हावं ह्याच एका उद्देशानं परस्परांच्या जवळ येत नव्हते, तर त्या स्वर्गीय शारीरिक सुखासाठी नेहमी संधी मिळेल तेव्हा जवळ येत राहिले होते. आता कधीकधी काय होतं, अगदी ध्यानी मनी नसताना अचानक असं काहीतरी घडतं की काय करावं हे न कळून त्यावेळी मन अगदी स्तब्ध होऊन जातं. आणि हेच राणी आणि परसूच्या बाबतीत घडलं होतं. म्हणजे लहान मुलांना जसं वाटतं की आपण डोळे झाकले की आपण कोणाला दिसत नाही, तसा काहीसा तो प्रकार घडलेला होता. त्या अशुभ दिवशी दाजी काका अंगात कणकण असल्यानं झोपून होते, तर इंदू आजी अन्नीला बदामाचा शिरा भरवत झोपाळ्यावर बसल्या होत्या. इंदू आजींचा राणीबद्दलचा चढलेला पारा अजून उतरला नव्हता, त्यामुळे त्या तिच्याशी जेवढ्याच तेवढं बोलत होत्या. तरी तसं बघता इंदू आजींना ही लाघवी पोर मनापासून आवडत होती. तिच्याशी असं तुसडेपणानं वागणं त्यांना नको वाटत होतं, तरी सगळ्यात आधी त्या आपल्या अन्नीचा आणि त्याच्या पोराचाच विचार करत होत्या. त्यांच्या लेखी राणीच्या अस्तित्वाला महत्त्व नव्हतं, त्यांना फक्त तिच्याकडनं अन्नीचं पोर हवं होतं. तिच्या पवारांचा वंशज, दाजी पवाराचा नातू, ज्या आपल्या पोराला बघून तिचा अन्नी ठीक होणार होता आणि त्या एका गोष्टीसाठी त्या असल्या चांगल्या 56 राणींना आपल्या वाड्या बाहेर काढू शकत होत्या. पण मनातनं त्यांना राणीनं जाऊ नये असं वाटतच होतं, त्यामुळेच त्या परसूच्या त्या वेताळ पूजेला तयार झाल्या होत्या. त्या सकाळी राणी ताज्या भाकरीसाठी ज्वारी दळत बसली होती, त्यावेळी तिला माहिती होतं की हा एवढा शिरा हादडल्यावर आपली म्हातारी अन्नीला घेऊन त्याच्या शौचासाठी त्या बाभळीच्या रानात घेऊन जाणार. तेव्हाच तिचं लक्ष दाराकडे गेलं, तर परसू तिला खुणावून रानफुलांच्या मळ्यात यायला सांगत होता. राणीनं भराभरा आपलं दळण संपवलं आणि ती बाहेर जाऊन आपल्या म्हातारीला म्हणाली, आजी, मी भाजी आणायला जाऊ का? आज भरल्या मिरच्या आणि वांगी बटाट्याची भाजी करावी म्हणते. इंदू आजींनी फक्त मान हलवली आणि त्या अन्नीला घेऊन बाभळीच्या रानात जाण्यास निघाल्या. तेव्हा इतकंच म्हणाल्या, ती शिऱ्याची ताटली आत नेऊन धुवून ठेव आणि नंतर जा. तेव्हा आपलं सगळं काम आटपून राणी भाजीची टोपली घेऊन रानफुलांच्या मळ्याकडे पळाली. जरा वेळानं परसूही तिच्या पाठोपाठ निघाला होता. राणी रानफुलांच्या मळ्यात पोचली तर त्यावेळी परसू झोपडीत नव्हता, याचा अर्थ तो तिच्या मागोमाग येत असणार. केवळ त्याला खुश करण्यासाठी म्हणून राणी संपूर्ण विवस्त्र होऊन त्या चटईवर झोपून परसूची वाट बघत राहिली. तेव्हा तिच्या अंदाजाप्रमाणे थोड्याच वेळात परसू तिथे आला होता. त्यावेळी राणीला विवस्त्र बघून तो बेफाम होऊन तिच्यावर झेपावला होता, तेव्हा ते झोपडीचं दार लावून घ्यायचं भान त्यांना उरलेलं नव्हतं आणि तीच त्यांची भयंकर मोठी चूक झाली होती. म्हणतात ना, कधीकधी एखादी लहानशी जखमसुद्धा प्राणघातक होऊ शकते, म्हणून माणसानं नेहमी सावध असावं. आता त्या दुपारी परसूनं घाई न करता झोपडीच्या दाराला कडी घातली असती तर नंतरचं महायुद्ध घडलं नसतं. रुयाचा मुंगळ्या सुरक्षित असता आणि हे सगळं त्या झोपडीच्या कडी न घालण्यामुळे घडलं होतं. त्या रात्री किन्ना काकांनी बरीच दारू बाटलीत सोडली होती, तेव्हा मुंगळ्यानं ती सगळी दारू पाणीही न घालता तशीच तोंडाला लावली, त्यामुळे तो सुस्तावून झोपला होता. पूर्वी तो किन्ना काकांच्या वाड्यावरनं संध्याकाळी भाकऱ्या, उसळ, कांदा
असं दुमी आणि गंगी काकूने दिलेले माती मसण घेऊन यायचा. आता किन्ना काकांच्या घरच्या भाकऱ्या बंद झाल्यावर त्यांनी दिलेल्या धान्याच्या पोत्यामुळे रुही स्वतःच ज्वारी दात्यावर दळायची, भाकऱ्या करायची. नंतर कोणाच्या शेताच्या बांधावर उभी राहून भाजी घ्यायची, शिजवायची. आता मुंगळ्या किन्ना काकांकडे कामाला होता म्हणून रुहीला सातमाईंच्या वाड्यातनं भाकऱ्या मागणं मनाला पटत नव्हतं. त्यामुळे ती नंतर कधी सातमाईंच्या वाड्यावर भाकरीसाठी गेली नव्हती. पण मुंगळ्या सकाळी दौलती काकांच्या विहिरीवर पाणी आणायला गेला की न चुकता आमच्या सातमाईंच्या वाड्यावर येऊन रुयाला खावंसं वाटतं म्हणून भाकऱ्या आणि काहीबाई घेऊन यायचा. त्यामुळे आमचा वाडा मुंगळ्याला भाकरी देतच राहिला. अशा सातमाईंच्या वाड्यातनं मुंगळ्यानं भाकऱ्या आणल्या की रुही त्याला त्याबद्दल बोलत असे तेव्हा मुंगळ्याही तिला म्हणायचा, रुया अगं 4 भाकऱ्या कोणाकडनं मिळाल्या तर आपल्या मडकीतलं भाकरीचं पीठ आहे ना ते उद्याला होईन ना, आणि बघ मिळतं ते आपल्या नशिबाचं म्हणून गप गुमान खायचं. त्यावेळी रुहीला सुद्धा ते पटायचं. मग ती नंतर त्याला काही बोलत नसे. आज देखील रुयानं मुंगळ्या आत्ता उठेल नंतर उठेल म्हणून बराच वेळ त्याच्या उठण्याची वाट बघितली. रुहीला दौलती काकांच्या विहिरीवरनं पाणी आणायचं होतं, पण नवऱ्याला त्या गाढ झोपेतून जागं करणं रुहीच्या जीवावर आलं होतं. त्यामुळे आपल्या शेरडांना पाणी आणि चारा ठेवून तिने ठरवलं की आता आपणच जाऊ पाणी घेऊन येऊ. तसंच आज मागे पाहिलेल्या त्या दाजी काकाच्या रानफुलांच्या मळ्यात जाऊ 4 वांगी तोडून आणू. आपल्या नवऱ्याला चांगलं चमचमीत असं काहीतरी खायला घालू. तिने त्या मळ्यातील लहान कोवळी लुसलुशीत वांगी पाहिली होती. रुहीने तिथे जायचं ठरवलं तेव्हाच तिचं आणि मुंगळ्याचं नशीब उघडलं होतं. रुयानं चाकू कमरेला खोचून आपले केस पाण्याचा हात लावून नीट आंबाडा बांधला. नंतर भाजी ठेवण्यासाठी फडकं घेतलं आणि पाण्याचा माठ घेऊन तिने एकवार झोपलेल्या मुंगळ्याकडे बघून हलकेच झोपडीचं दार लावून घेतलं. तेव्हाच तिने मुंगळ्याच्या चांगल्या नशिबाचं दार उघडलेलं होतं. रुयानं अगोदर दौलती काकांच्या विहिरीवरनं आपला पाण्याचा माठ भरून घेतला आणि सरळ त्या फुलांच्या मळ्यात पोहोचली. तेव्हा मळ्यात कोणीच नव्हतं. त्यामुळे रुयाला बरं वाटलं. घाईघाईनं आपल्या कमरेवरचा हंडा खाली ठेवून जरा पुढे जाऊन तिने इथे तिथे आणि त्या झोपडीच्या दाराकडे बघितलं तर दार लोटलेलं होतं. त्यावेळी आत परसू आणि राणीचा प्रणय अगदी भर रंगात आला होता. पुढे होऊन तिने त्या लहान लहान वांग्यांच्या झाडाजवळ ते आणलेलं फडकं पसरलं आणि आपल्या कमरेचा चाकू काढून वांगी तोडायला वाकलीच की अचानक तिला त्या बाजूच्या झोपडीतून कोणा स्त्रीच्या विव्हळण्याचा आवाज आला. तसं रुयानं ताडकन उभं राहून त्या झोपडीच्या दारावर बघितलं तर देवा, त्या झोपडीत कोणी स्त्री विव्हळत होती. रुही चटकन त्या झोपडीच्या दाराशी गेली आणि तेव्हाच ते महाभारत आणि रामायण एकाच वेळी घडलं. रुया जरा क्षणभर त्या झोपडीच्या दाराशी कानोसं घेत उभी राहिली तेव्हा ती स्त्री विव्हळतच होती, मध्ये पुरे म्हणत होती. रुहीनं ते दार हलकंच ढकलून बघितलं तर दार उघडं. त्यावेळी कदाचित झोपडीचं दार बंद असतं तर रुया आत कोण आहे देव जाणे, आपण 4 वांगी घ्यावी निघून जावं म्हणून निघूनही गेली असती. पण ते दार उघडं होतं. रुयानं केवळ जिज्ञासा म्हणून ते दार हलकेच लोटून आत डोकावलं आणि ते आश्चर्यानं बघत राहिली. त्या झोपडीच्या मध्ये एका वाकळीवर ती त्या द्वाड म्हातारीची तरुण सून राणी संपूर्ण विवस्त्र अवस्थेत सरळ झोपली होती आणि तिच्या शरीरावर त्या दिवशी तो अंगणाच्या खाली लाकडं फोडणारा गडी परसू विवस्त्र पडलेला होता. एखाद्या प्रणयानं धुंद झालेल्या नाग नागिणीनं केवड्याच्या बनात एकमेकांना करकचून विळखा घालून एकरूप व्हावं, अगदी तशा प्रकारे एकमेकांना घट्ट आवळून धरलं होतं त्यांनी. राणीची नाजूक बोटं परसूच्या दोन्ही पिळदार दंडात खोलवर रुतली होती आणि नाजूक राणी त्या परसूच्या पुरुषी आक्रमणानं दुखून विव्हळत उसासे सोडत त्याला क्षीण प्रतिकार करत होती. त्या प्रणयाच्या धुंदीनं त्या दोघांचे डोळे आपोआप बंद झाले होते. तेव्हा रुया हलकेच गालातल्या गालात हसत त्या दोघांकडे बघत तिथेच उभी होती. आता रुहीला तो समोरचा प्रकार बघून काही विशेष असं नवल वाटलं नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या धनगरवाडीत नेहमी असं काही ना काही चालू असे. तसं तिची स्वतःची वहिनी असलेल्या सावलीचे गाण्याबरोबर लग्नाच्या पूर्वीपासून संबंध होते. त्यात या राणीचा नवरा असा पोरागत असल्यावर ती आपल्या शरीराची भूक या परसू गड्याकडनं भागवणारच ना, त्यात विशेष काही नव्हतं. तिचा स्वतःचा नवरा असा वेडा पांगळा असता तर कदाचित तिने सुद्धा. रुया आता हे सगळं बघून हसत मागे वळणार तेव्हाच अचानक त्या प्रेमाच्या धुंदीत डोळे बंद केलेल्या राणीला जाणवलं की कुणीतरी तिला बघतंय. आता तो एक मनुष्य स्वभाव असतो की कधी कधी आपल्याला न बघता देखील कोणाची तरी आपल्यावर रोखलेली नजर आपोआप जाणवते.
तोच प्रकार राणीकडे घडला. तिने चटकन बघितलं तर ती त्यांच्या वाड्यात भाकऱ्या मागण्यासाठी आलेली सुंदर धनगरीण दारात हसत उभी राहून त्यांच्याकडे बघत होती. राणीने गडबडून परसूला आपल्या सगळ्या शक्तीनिशी दूर लोटलं. ती ओरडली, परसू. तेव्हा अगदी सुखाच्या उच्च बिंदूवर पोचलेल्या परसूला कळेना मध्ये राणीला झालं काय. तसं त्यांनी झटकन डोळे उघडून तिच्याकडे बघितलं. नंतर त्यालाही जाणवलं दाराशी कोणीतरी आहे. त्यांनी मान वळवून दाराकडे बघितलं आणि रुहीला बघताच तो गडबडून राणीवरनं उठला आणि त्यांनी आपलं तिथे बाजूला पडलेलं धोतर चटकन उचललं, अंगावर घेतलं आणि बाजूला असलेलं राणीचं लुगडं तिच्या अंगावर टाकलं. त्या दोघांची उडालेली तारांबळ बघून रुहीला फार मजा वाटली. ती खो खो हसत मागे वळत त्यांना म्हणाली, चालू द्या तुमचं, चालू द्या, म्या जातो. तिने मागे वळून ते झोपडीचं दार ओढून घेतलं आणि हसत हसत वांगी तोडायला लागली. रुयानं चांगली 10-12 वांगी तोडली. कोवळ्या कांद्याची पात तोंडी लावायला म्हणून घेतली. मिरचीचा ठेचा करण्यासाठी बचकभर मिरच्या तोडल्या आणि त्या झोपडीच्या दाराकडे बघत ते भाजीचं बोचकं आणि तो पाण्याचा माठ घेऊन निघाली. तेव्हा तिला परसूची हाक ऐकू आली. तो म्हणाला, अगो ये धनगरणी, वाई थांब. तेव्हा रुया थांबून मागे वळून परसूकडे बघत राहिली आणि राणी आपलं लुगडं चोळी घालून घाईघाईनं बाहेर आली. तेव्हा ती भीतीनं एखाद्या गोजीरवाण्या सशाच्या पिलागत थरथरत घामानं डबडबून गेली होती. राणीनं येऊन सरळ रुहीचे पाय धरले. मोठ्यानं रडत म्हणाली, धनगरने, तू हे कुणाला सांगू नको. मला आणि परसूला आमच्या त्या म्हातारीमुळे हे करायला लागलं. जर मला पोर झालं नाही तर ती मला वाड्याबाहेर काढून सोडचिठ्ठी देणार होती. तू बघितलं ना तो अन्य कसा आहे. त्यावेळी रुही राणीच्या असं तिचं पाय धरून रडण्यानं क्षणभर स्तब्ध झाली. पण नंतर तिने हलकेच ते भाजीचं गाठोडं खाली ठेवलं, कमरेवरचा माठ खाली उतरवला आणि चटकन राणीला उठवत म्हणाली, अहो माया पाय कशा पाय पडताय हो. अहो आपला जाता धड असला मग कवा पण जंदोळा घालून छान दळून भाकरी करता येते की. आता तुमचा जाता असा पांगळा, तेव्हा ये समजा असा चालायचाच. म्या यो कुणाला पण सांगायचे नाही. रुही हे बोलत असताना परसू तिथे बाजूला उभा राहून त्या दोघींकडे बघत होता. तेव्हाच राणीनं मूर्खासारखी चटकन आपल्या गळ्यातली बोरमाड काढून तिला दिली आणि म्हणाली, धनगरनी, हे घे, तुझं तोंड बंद ठेव. अगदी तुझ्या नवऱ्याला सुद्धा कळता कामा नये. आणि हे बघ, ही बोरमाड आता गळ्यात घालू नको, ती विकून रुपये घे. तसंच उद्या हा परसू इथे झोपडी ज्वारी आणि शेंगाचं पोतं ठेवेल, ते घेऊन जा. रुही आश्चर्यानं हे सगळं बघत राहिली. तरी तिने ती बोरमाळ राणीकडनं हलकेच घेतली. आता सावरलेली राणी म्हणाली, तुझं नाव काय. तिने रुही म्हणून सांगितल्यावर राणी पुन्हा म्हणाली, हे बघ रुही, तुला काही लागलं सवरलं तर माझ्या अंगणात ये आणि ती पोती नेताना तुझ्या नवऱ्याला सांग, तू गरोदर आहेस म्हणून मी तुला दिली आहे. तुझ्या नवऱ्याला हे कळता कामा नये आणि या रानफुलाच्या मळ्यातली तुला कसली भाजी पाहिजे ती नेहमी घेऊन जात जा. त्यावेळी रुहीला राणीची घालमेल जाणवली होती. खरं तर ती हे प्रकरण आपल्या मुंगळ्याशिवाय कुणाला सांगणार नव्हती. असलं प्रकरण कोणी कुणाला सांगतं का. तरी ही राणीबाय, तिने घाबरून तिच्यापुढे पार खजिनाच उघडा केला. तेव्हा रुही सहानुभूतीनं म्हणाली, राणीबाय, तुम्ही जीवाला काय बिघोर लावून घेऊ नकासा. म्या तुमचा गुपित कुणाला पण सांगायची नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. असं बोलता बोलता तिने ती बोरमाळ हसत आपल्या चोळीत ठेवली आणि आपला माठ कमरेवर घेऊन भाजीचं गाठोडं हातात घेतलं. तेव्हा एवढा वेळ दूर उभा राहून तिच्याकडे बघणारा परसू एकदम पुढे झाला आणि म्हणाला, धनगरने, जर तू कवा तुझा तोंड उघडला तर म्या तुला आणि तुझ्या बारतराला जित्ता तोडीन, गाडून टाकीन, एवढा ध्यानात ठेव. तेव्हा परसूकडे बघत रुहीनं शहारून नाही म्हणून मान हलवली. घाईघाईनं तिथनं निघाली. हा परसू बोलण्याप्रमाणे वागायला कमी करणार नाही हे तिला जाणवलं. तरी तसं ती कुणाला मारायला सांगायला जाणार होती म्हणा. आता तिला फुकट ज्वारी शेंगाचं पोतं मिळणार होतं, कधीही मळ्यात येऊन भाजी नेता येणार होती. हे सगळं तिनं ते पाहिल्याची किंमत होती आणि काही अपेक्षा न करता तिला ती मिळाली होती. हा सगळा विचार करून भरभर आपल्या झोपडीकडे निघालेल्या रुहीच्या डोळ्यासमोर पुन्हा तो राणी आणि परसूचा प्रणय उभा राहिला होता. तिच्या चोळीची गाठ एकदम घट्ट झाली होती. तिच्या डोळ्यासमोर आता तो फक्त राणी आणि परसूचा उघडा नागडा प्रणय येत होता. ती घाईघाईनं आपल्या झोपडीत पोचली तर मुंगळ्या आळसावून अंथरुणात बसला होता. रुही आत आल्यावर तो तिच्यावर कावला, रुया, अगं मला चहा द्यायचा सोडून शान तू पाणी आणाय गेली आणि तू ही चूल अजून निजली आणि चहा पिऊन शान म्या पाणी आणला असता की. रुहीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.
तिने ते भाजीचं गाठोडं चुलीकडे टाकलं, पाण्याचा माठ मोरीजवळ ठेवला आणि हसत हसत मुंगळ्याच्या तोकड्या धोतराकडे बघत आपल्या झोपडीचं दार लावून ती सरळ मुंगळ्यावर झेपावली. अरे अरे रुया, असं तो म्हणत असताना ती हलकेच त्याचा कान चावत म्हणाली, माझ्या अंगात उठलेला जाळ अगोदर थंड करा. मुंगळ्याने आश्चर्याने आपल्या गरोदर पत्नीकडे बघितलं. त्यावेळी त्याला ह्या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं की नेहमी त्यांनी बोलवल्यावर आडेवेडे घेणारी त्याची रुया आज स्वतःहून. तो त्या विचारात असताना रुयाने पटकन लुगडं सोडलं, चोळीची गाठ सोडायला लागली. मुंगळ्याही उत्तेजित झाला. त्याला माहिती होतं तापलेल्या तव्यावर टाकलेली भाकरी परतवली नाही तर ती करपते आणि त्याला आपल्या घरची भाकरी करपवायची नव्हती. मुंगळ्यानं पुढं होऊन रुयाच्या चोळीची गाठ सोडली आणि तेव्हाच ती राणीची बोरमाळ तिच्या चोळीतनं खाली पडली. मुंगळ्यानं आश्चर्यानं त्या बोरमाळेकडे बघितलं. नंतर डोळे बंद करून त्याची प्रतीक्षा करणाऱ्या रुहीकडे बघितलं. पण त्या क्षणी काहीही न बोलता ती जड बोरमाळ उचलून बाजूला ठेवली आणि त्या अगोदर आपला कार्यभाग उरकून तो तिच्या बाजूला लवंडला. कपाळावरचा घाम पुसत हलकेच रुयाकडे वळून म्हणाला, रुया, तुला तो बोरमाळ कुठं गावला? तेव्हा कुठे रुयाला त्या बोरमाळेची आठवण झाली. त्या प्रणयाच्या धुंदीत ती त्या बोरमाळेला विसरलीच होती. तसं चटकन उठून ती बोरमाळ आपल्या गळ्यात घालून ती मुंगळ्याला म्हणाली, मी समजा सांगतो, पर अगोदर म्या कसा दिसतोय तेवढा सांगा. तसं मुंगळ्यानं उठून तिच्या दंडाला घट्ट धरून विचारलं, रुया, यू तो चोरला? हे ऐकून रुहीसुद्धा रागवून गाल फुगवून म्हणाली, मी चोरी करन असं तुम्हाला वाटलं? अहो, ही त्या बघण्याची किंमत आहे. नंतर तिने हसत हसत सगळं मुंगळ्याला सांगितलं. ते ऐकताना त्याला कळलं की आज आपली लाजरी बुजरी रुया अशी पेटून का उठली होती. आणि त्यावेळी त्याला एकदम वाटलं की आपल्या या रुयानं दररोज असा कोणाचा तरी प्रणय चोरून बघावा. इकडे रुहीनं मुंगळ्याला राणी परसूचं सगळं सांगितल्यानंतर परसूची धमकीसुद्धा सांगितली आणि म्हणाली, धनी, तुम्ही यो त्याच्या गुपित कुणाला सांगू नकासा. अहो, त्या द्वाट डोकरीपायी यो समजा घडला. तसा आता त्या राणीबाईचा जाताच वांगाळ. तेव्हा ती परसूच्या जात्यावर आपलं दळण दाळणार नाही का? तेव्हा तुम्ही यो कोणापाशी बोलू नकासा. मुंगळ्या त्या रुहीनं घातलेल्या बोरमाळीचं चुंबन घेत म्हणाला, रुया, अगो या राणीच्या गुपित कुणाला सांगून शान या तोंडामध्ये म्या शान घालन का? या गुपित तुझा, माझा आणि त्या राणीबाईचा. चल रुया, आता आपण चहा पियाचा का? आणि रुही उठली. तसं मुंगळ्या बाहेर जाऊन दातांना मशिरी लावता लावता काही विचार करत राहिला. नंतर तोंड धुवून आत येऊन चुलीकडे बसत म्हणाला, रुया, जत्रेत तू माकडाचा खेळ बघितला ना? अगं, तो माणूस दोरी बांधलेला माकडाला कसं डमरूच्या तालावर नाचिवतो, तसं रुया, आता तो फक्त माझा माकडाचा खेळ बघ. आणि रुहे, हे सगळं घडलं ते तुझ्या आणि आपल्या पोराच्या झोपडीसाठी. खजिन्याची चावी आली आपल्या हातात. आता मी तो खजिना उघडणार. त्यावेळी आपल्या नवऱ्याचं ते बोलणं तिला काही उमजलं नव्हतं. ती फक्त आपल्या नवऱ्याला कुणाला हे सांगू नका म्हणून त्या बोरमाळेला कुरवाळत राहिली. मुंगळ्यानं रुहीकडून बोरमाळ घेतली, चुलीकडे खड्डा खणला, पुरून ठेवली. कारण राणीच्या गुपिताचा तो पुरावा नष्ट करण्याइतका मुंगळ्या खचित मूर्ख नव्हता. मुंगळ्या आता फक्त राणी आणि परसूचाच विचार करत होता. तसं ज्यावेळी त्याने राणी जेव्हा भाकऱ्या द्यायला बाहेर आली तेव्हा तिला पाहिलं होतं आणि त्याच्या सराईत नजरेनं ओळखलं होतं की राणी ही आपल्या रुयासारखी चांगल्या सरळ चालीची तरुणी आहे. तरी तिने त्या आपल्या घरगड्याबरोबर असे संबंध ठेवावेत. राणीचा कारभारी वेडा होता आणि तिला जर त्या म्हातारीमुळे एखादं मूल हवं होतं तर तिला तिच्या एखाद्या जातभाई तरुणाकडनं मिळू शकलं असतं. पण तिने आपल्या जातीपातीचा विचार न करता त्या रामोशी घरगड्याला हाताशी धरलंय, हे विचित्र नाही का? त्यात ही रामोशी कातकरी जात आपल्या मालकाशी एकनिष्ठ असते. ते आपला प्राण गेला तरी आपल्या मालकाशी दगाफटका करत नाहीत. तरी हा परसू, त्याने असं करावं? हे काय गौडबंगाल आहे हेच मुंगळ्याच्या लक्षात येत नव्हतं. पण त्यावेळी मुंगळ्या एक चुकला होता. तो परसूला रामोशी समजला होता. पण परसू त्याच्यासारखा अस्सल धनगर होता हे त्याला माहिती नव्हतं. नंतर मुंगळ्यानं ते प्रकरण सध्या तरी आपल्या डोक्यातनं काढून टाकलं आणि तो स्वतःशी म्हणाला, आता फक्त त्या राणीबाईचं पोट वर यायची वाट बघायची. मुंगळ्याला या घटनेमुळे भयंकर समाधान वाटलं होतं. आता त्याला ती लंगड्या किन्नाची उष्ट्या दलालीची नोकरी कधीही सोडता येणार होती. त्याला ती नोकरी आपल्या सुंदर सालस पत्नीमुळे नको होती. कारण रुहीचा आपल्यावरचा विश्वास त्याला गमवायचा नव्हता. रुहीला फक्त त्याची सरळ मार्गानं मिळवलेली भाकरी हवी होती आणि आता तो
ती राणीकडनं मिळवणार होता आणि आपल्या रुयाला स्वतःच्या झोपडीत ठेवून तो तिला आणि आपल्या पोराला खूप सुखात ठेवणार होता. पण त्यावेळी मुंगळ्याला राणीच्या खजिन्याबरोबर दुसऱ्या एका खजिन्याची चावी मिळाली याची कल्पना नव्हती. आता म्हणतात गुप्तधन ज्याच्या नशिबी असतं ते फक्त त्यालाच मिळतं. आता जे गुप्तधन मुंगळ्याला मिळणार होतं ते त्याच्या नशिबातलं होतं. म्हणून राणी त्या वाईट दिवशी भाजी घेऊन अत्यंत अस्वस्थपणे आपल्या वाड्यात आली तेव्हा तिचे हातपाय गळाले होते. परसू तिथूनच उसांना पाणी पाजण्यासाठी उसाच्या मळ्यात गेला. राणी वाड्यात शिरली तर तिची म्हातारी दाजीच्या खोलीत बसून म्हणत होती, दाज्या, थोडा काढा करून आणलाय, हा घे आणि बघ ही बंडी घाल बरं. आता 4 दिवस शेताकडं फिरकू नको. त्यावेळी अन्नी आपल्या वडिलांच्या बिछाण्यात बसून आ आ आज्जे करून बोंबलत होता. राणीची चाहूल लागताच इंदू आजी आतनं ओरडल्या, राणी, याला जरा चुलीकडे ने, काहीतरी खायला दे. तशी ती भाजीची टोपली चुलीकडे ठेवून खोलीत आली. अन्नीला बघताच तिला त्याची भयंकर शिसारी आली होती. तिला त्यावेळी त्या शेंबूड गिळणाऱ्या आणि दिवस रात्र त्या शेंबडाबरोबर खायला हादडणाऱ्या या वेड्याच्या डोक्यात काहीतरी घालावं असं वाटलं. मेलेला भूक लागली की बोंबलायला मस्त कळतं, पण बाकी काही कळत नाही. आणि ह्या सोंगामुळे तिला ते सगळं भोगावं लागत होतं. त्या विचाराने राणी निमूटपणे माझघरात आली आणि तिने असा एक गुद्दा तिच्या पाठीत घातला की अन्नी किंचाळायला लागला. तशा इंदू आजी दाजी काकांच्या खोलीतनं धावत आल्या. अन्नीला जवळ घेत म्हणाल्या, राणी, 4 गुळदाण्याचे लाडू ताटलीत घालून दे, मी त्याला भरवते. त्याला खूप भूक लागली म्हणून तो बोंबलतोय. तू चटकन आता स्वयंपाकाला लाग. तसं राणीनं 6-7 गुळदाण्याचे लाडू ताटलीत घातले, इंदू आजीजवळ दिले. इंदू आजी अन्नीला घेऊन भरवायला अंगणात गेल्या तेव्हा अस्वस्थ राणी स्वयंपाकाला लागली, पण तिचं लक्ष मात्र कशातच लागत नव्हतं. खरं तर तिला आपल्या परसूचाच भयंकर राग आला होता. याची प्रत्येक वेळी अशीच घाई असायची. आता त्यांनी त्या कवाडाला कडी घातली असती तर तो लाजिरवाणा प्रसंग उडवून हे भलतंच संकट त्यांच्यावर कोसळलं नसतं. राणीला एकाच गोष्टीची भीती वाटत होती. तिला माहिती होतं सुंदर रुही हे गुपित कुणाला सांगणार नाही, पण आपल्या त्या काळ्या सापाच्या डोळ्यासारख्या नवऱ्याला ती सांगणारच. रुहीनंच काय, कुणीही ही गोष्ट आपल्या नवऱ्यापासून लपवली नसती. आणि राणीला फक्त तिच्या त्या धनगर नवऱ्याची भीती वाटत होती. ज्यावेळी अंगणात भाकऱ्या देताना तिने त्याला बघितलं होतं तेव्हा तो माणूस तिला काही आवडला नव्हता. त्याचे ते सर्पासारखे भेदक डोळे जरा वेगळेच होते आणि अशी माणसं घातक असतात हे तिला माहिती होतं. आणि नंतर आपल्याच विचारांनी घाबरलेल्या राणीला वाटलं ती दोघं कुठे काही बोलणार नाहीत. त्या बोरमाळीच्या चावीनं तिने त्यांची तोंडं बंद केली आहेत. त्यात परसूनं ती धमकीसुद्धा त्यांना दिलेली आहे. आता दोघं गप्प राहतील. पण आता राणीला हे वेगळंच ओझं घेऊन जगावं लागणार होतं. त्यात उद्या जर तिला मूल झालं तर त्या दोघांना ते मूल अन्नीचं नाही तर परसूचं हे कळणार होतं. हा भलता घोळ होऊन बसला होता. त्यात तिने त्यावेळी घाबरून मागचा पुढचा विचार न करता जी बोरमाळ रुहीला दिली होती चांगली 2 तोळ्याची होती. म्हातारीच्या माहेरची, त्यांच्या आवडीची होती. आणि आता ती बोरमाळ तिच्या गळ्यात पाहिली नाही तर म्हातारी तिला काय करेल हे सांगता येणार नव्हतं. तसं ती हरवली म्हणून सांगणार होती म्हणा, पण आज काही घोळ व्हायला नको म्हणून राणीने पदरच गळ्याभोवती गच्च घेतला. खरं तर परसूला राणीने रुयाला आपल्या गळ्यातली बोरमाळ दिली हे पटलेलं नव्हतं. 4 पोती धान्य देणं वेगळं आणि बोरमाळ देणं वेगळं. रुही गेल्यावर परसू तसं राणीला म्हणाला सुद्धा तेव्हा राणी त्याला रागून म्हणाली, परसू, हे सगळं तुझ्या त्या कवाडाला कडी न लावल्यामुळे झालं आहे. त्यामुळे तो गप्प बसला. परसूचं देखील सांगणं बरोबरच होतं. आता तुम्हीच मला सांगा, आमच्या राणीला ती बोरमाळ रुयाला मुद्दाम आपल्या गळ्यातून काढून द्यायची गरज होती का? त्यामुळे काय झालं होतं, आपल्या व्यभिचारीपणाचा पुरावा तिने राणीकडे दिला होता. आता रुहीने काही गडबड केली तर आपली हरवलेली बोरमाळ रुहीला मिळाली असं सांगता आलं असतं म्हणा, पण मी म्हणते अशी सगळी गडबड करायचीच कशासाठी? राणीच्या या सगळ्या नसत्या डोकेदुखीत तिला आता आपल्या बाजूला बसायची चिंता लागली. आता तिच्या पाळीला अजून 2 दिवसाचा अवकाश होता आणि आज जरा तिची कंबरसुद्धा दुखत होती. त्यावेळी भाकरी भाजणाऱ्या राणीला वाटलं, देवा, जर पुन्हा आपली पाळी आली तर? त्या तरनं तिचा हात त्या गरम तव्यावर पडला आणि पोळला. तसा आपला हात थंड पाण्यात बुडवत राणी पुटपुटली, आता आपलं नशीब या हातासारखंच पोळलंय. मात्र तिने ठरवलं अगोदर आपल्या बाजूला बसण्याच्या पाळीचा सोक्षमोक्ष होऊन गेल्यावर बोरमाळ हरवल्याचं म्हातारीला सांगायचं. नाहीतरी म्हातारीला जरा कमीच दिसते.
तिचं काही आपल्या गळ्याकडे लक्ष जाणार नाही. पण गंमत अशी होती की जे म्हातारीनं बघू नये असं राणीला वाटत असे तेच नेमकं ती म्हातारी बरोबर बघायची. त्यामुळे केवळ एक खबरदारी म्हणून राणीनं आपला पदर अंगभर ओढून आपला गळा झाकला. राणी या 2 दिवसात फार गांगरून गेली होती. एकतर ते रुहीचं ओझं तिच्या डोक्यावर आणि ह्या 2 दिवसानंतर तिच्या सुखद किंवा दुःखद भविष्यकाळाचा निकाल लागणार होता. राणी त्या सर्व विचारात असताना ती अचानक एकदम कळवळ्याने म्हणाली, "सातमाईनो, माझी ओटी भरा ग आणि त्या धनगरणीच्या संकटातनं मला सोडवा. सातमाईनो, मी कुठलाच नवस तुम्हाला बोलत नाही, फक्त तुमच्या रक्षणाचा पदर माझ्यावर आणि परसूवर मागतीये." तेव्हाच राणीचा उजवा डोळा फडफडला होता. त्या डोळ्याच्या शुभशकुनी फडफडण्यानं तिला वाटलं सातमाईंनी जणू तिच्यावर आणि परसूवर आपल्या रक्षणाचा पदर घातलाय. आणि का कुणास ठाऊक राणीला थोडं मोकळं मोकळं वाटलं होतं. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.